गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. आजचा विषय आहे कर्मयोग आणि कर्मयोगाचं अप्लाइड अस्पेक्ट. म्हणजेच आपल्या जीवनात कर्मयोगाचा कसा आपण उपयोग करू शकतोय आणि जे दैनंदिन दुःख आहेत किंवा विवंचना आहेत त्यापासून कशी मुक्ती आपण मिळवू शकतो. तर मायसेल्फ डॉक्टर रचना आवारे साखरे, MD इन स्वस्त्रुत अँड योगा. तर पहिल्यांदा आपण बघूया की कर्मयोगची पार्श्वभूमी काय आहे. तर कर्म म्हणजे ॲक्शन, योग म्हणजे युनियन आणि कर्मयोग मीन्स युनियन थ्रू ॲक्शन. तर कर्मयोग जो आहे हा मुख्यतः भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. भगवद्गीतेमधील पहिल्यापासून तर 6व्या अध्यायापर्यंत ठिकठिकाणी कर्मयोगाचा उल्लेख आलेला आहे. तर भगवद्गीता हा 5000 वर्षांपूर्वी लिहिला गेलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद आहे. ज्यावेळेस अर्जुनामध्ये अकर्मण्यता भाव येतो, कारण की त्याच्यासमोर युद्धाचे प्रतिस्पर्धी म्हणून त्याचे सखे संबंधी असतात, तेव्हा अकर्मण्यता भाव नष्ट होण्यासाठी कर्मयोग, सांख्ययोग आणि इतर जे योग आहेत ते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले आहे. तर आपण बघूयात की कर्मयोग. तर सर्वात प्रथम कर्मयोग म्हणजे काय याचं विवरण किंवा याबद्दलची जे महत्त्वाची व्याख्या जी आहेत ती दुसऱ्या अध्यायात सांगितलेली आहेत, 46 आणि 47 ह्या श्लोकामध्ये. तर यामध्ये असं आहे की कर्म करणं हा तुझा अधिकार आहे, फळाची अपेक्षा धरणं हा तुझा अधिकार नाही. जर म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा धरणारा होऊ नकोस किंवा कर्म न करण्याचा आग्रहही तू करू नकोस. थोडक्यात पहिल्या आवृत्तीत आपल्याला सांगितलं आहे कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करणं तुझा अधिकार आहे, फळाची अपेक्षा करणं तुझा अधिकार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तू कर्माची इच्छा करणारा होऊ नकोस आणि मग फळ भेटणार नाही आहे म्हणून तू कर्म न करण्याचा आग्रहही तू करू नकोस. त्यानंतर सांगितलेलं आहे योगस्तु कुरु कर्माणि संघत्वक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. म्हणजेच काय की हे धनंजय, अर्जुनाला उद्देशून म्हटलेलं आहे, तू आसक्ती सोडून सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव, म्हणजे सिद्धी म्हणजे सक्सेस आणि फेल्युअर, असिद्धी याच्यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर, कारण की समत्व म्हणजेच योग आहे, असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. थोडक्यात कर्मयोग म्हणजे कुठलेही कर्म करणं आणि त्याची फळाची अपेक्षा न करणं म्हणजे कर्मयोग आहे. ठीक आहे. त्यानंतर आता कर्मचे प्रकार जे आहेत ते 2 प्रकार आहेत. एक जे आहे ते सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे कुठलं कर्म, जे कर्म कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा किंवा आशा ठेवून केले जाते, की कुठलीही अपेक्षा असू दे, सुख असेल, संपत्ती असेल किंवा मग प्रशंसा असेल, तर त्याला सकाम कर्मयोग असं म्हणतात. त्याच्यानंतर निष्काम कर्मयोग. निष्काम कर्म म्हणजे कर्म करताना कुठल्याही प्रकारची आशा, फळाची इच्छा ही मनात नसते, तेव्हा त्याला निष्काम कर्म असं म्हणतात. त्याच्यानंतर लिटरेचरमध्ये कर्माचे 3 प्रकार आलेले आहेत. त्याच्यामध्ये संचित कर्म. संचित कर्म याचा अर्थ असा आहे की अनेक जन्मामधील भोगायच्या शिल्लक राहिलेल्या पाप पुण्याला संचित असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर क्रियमान कर्म. क्रियमान कर्म म्हणजे जे आत्ताच्या प्रेझेंट आयुष्य जे आहे, आपलं लाईफ जे आहे त्यात आपण जे कर्म करतो आहेत ते कर्म म्हणजे क्रियमान कर्म. आणि प्रारब्धलाच विधिलिखित दैव्य किंवा प्राक्तन असं म्हणतात. संचित कर्मात जे आपल्या संचितात जमा आहेत ते कर्म ह्या जन्माला जेव्हा आपल्याला भोगायला येतात त्याला आपण विधिलिखित किंवा प्राक्तन असं म्हणतो. त्यानंतर आता समजा हे झालं सर्व कर्मयोगाचे प्रकार किंवा कर्म प्रकार झाले, कर्मयोग झाला. मग कर्मयोग साध्य केल्याने काय होतं किंवा कर्मयोग साध्य करणारा कोण, तर कर्मयोग साध्य करणारा स्थितप्रज्ञ पुरुष. ज्या वेळेस पुरुष हा मनातील सर्व कामना पूर्णपणे काढून कर्म करतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, स्थितप्रज्ञ पुरुष असं म्हणतात. याचं उदाहरण सांगताना खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे भगवान श्रीकृष्णाने, की कासव ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरतो, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुष विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून धरतो, त्यामुळे त्याची बुद्धी जी आहे ती स्थिर होते. ठीक आहे. ज्या
पुरुषाची बुद्धी स्थिर झालेली आहे, त्यांनी विषयांपासून आपल्या इंद्रियांना विमुख करून घेतलेला आहे. विषय म्हणजे काय? रूप, रस, गंध, स्पर्श हे सगळे जे आहेत ते आपले पंचज्ञानेंद्रियांचे विषय आहे. आणि आपल्याला जन्मापासून फक्त बाहेर बघायची किंवा इंद्रियांना अर्थांशी सहयोग करण्याची आपली नेहमी वृत्ती असते. तर इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून विमुख करून घेणं म्हणजे स्थितप्रज्ञ पुरुष होय. आता यामध्ये पण एक हे आहे, कधी कधी कसं होतं की आपण इंद्रिय निग्रह करतो. समजा मला खूप चहा पिणं, रस, जिव्हा जे ज्ञानेंद्रिय आहे त्याचं मला खूप चहा प्यायची सवय आहे, तर मी कधी कधी असं इंद्रिय निग्रह करते की मी चहा पिणार नाही. पण जेव्हा माझ्या मनात नेहमी चहाबद्दलचेच विचार चालू असतात तर त्याला मिथ्याचारी असं म्हटलेलं आहे किंवा विमूढ आत्मा असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्थितप्रज्ञ हे दोन्ही यांनी झालं पाहिजे, म्हणजे मनातही विचार नको आणि इंद्रियांचा निग्रह पण झालेला हवा. तर स्थितप्रज्ञ पुरुषाच्या क्वालिटीज काय काय आहेत तर इथे सांगितलं आहेत. 2-4 श्लोक याच्यासाठी आलेले आहेत स्थितप्रज्ञ पुरुषांसाठी. तर समरायझेशन असं आहे की डिझायर म्हणजे त्याच्या कुठल्याही इच्छा अपेक्षा ह्या शिल्लक राहत नाहीत, तो स्वतःबद्दलच सॅटिस्फाईड असतो. सिच्युएशन स्टॅबिलिटी, इमोशनल स्टॅबिलिटी, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सिच्युएशनमध्ये तो स्टेबल राहतो. कुठल्याही इमोशनल स्टॅबिलिटी म्हणजे सुखदुःख, लाभहानी, मान अपमानामध्ये तो स्थिर राहतो. कंप्लीट सेल्फ कंट्रोल, स्वतःवर त्याचं पूर्णतः नियंत्रण असतं, त्याच्या ज्ञानेंद्रियांवर, त्याचं कर्मेंद्रियांवर. ट्रँक्युलिटी म्हणजे तो इटर्नल कामनेस म्हणजे जो शाश्वत सुख असतं तो स्थापित करतो स्वतःमध्ये. आणि एस्टॅब्लिश इन फुलनेस, याचं उदाहरण सांगताना असं सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करता सामावून जातं, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये भोग जे आहेत ते कुठल्याही विकार उत्पन्न न करता तो भोग अनुभवत असतो. म्हणजे त्याच्या ज्ञानेंद्रियांमध्ये, कर्मेंद्रियांमध्ये, मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार उत्पन्न होत नसतात. अशा क्वालिटीज सांगितलेल्या आहेत स्थितप्रज्ञ पुरुषाच्या. त्यानंतर कर्मयोगाचं महत्त्व काय? आता कर्मयोग काय, कर्माचे प्रकार काय, कर्मयोग पालन करणाऱ्याला काय म्हणतात हे बघितलं. पण कर्मयोगाचं काय महत्त्व आहे ना, तर कर्मयोगाचं महत्त्व सांगण्यासाठी अतिशय सुंदर 2 श्लोकांचा त्यांनी इथं उहापोह केलेला आहे. ध्यायतो विषयपुंस संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो अभिजायते. आता पहिले जे 2 लाईन आहेत त्याचा आपण अर्थ समजून घ्यावा. की समजा मला जर मी नेहमी विषयां म्हणजे ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहे त्यांचंच जर ध्यान करत राहिले तर संगस्तेषु उपजायते म्हणजे माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम उत्पन्न होतो आणि प्रेमामुळे कामना उत्पन्न होतात आणि कामना पूर्ती झाली नाही तर राग उत्पन्न होतो. राग म्हणजेच क्रोध उत्पन्न होतो. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्टीचं सतत अध्ययन केलं तर त्याबद्दलचा संघ म्हणजेच प्रेम उत्पन्न होतो. प्रेम उत्पन्न झाल्यानंतर ती गोष्ट मला हवी ही कामना उत्पन्न होते आणि कामना पूर्ती जर झाली नाही तर क्रोध उत्पन्न होतो. पुढे क्रोधात संभवती सम्मोह, सम्मात स्मृतिविभ्रंश, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. याचा अर्थ आहे की क्रोधामधून नंतर मोह उत्पन्न होतो. मोह म्हणजे काय? अविचार, मूढता उत्पन्न होते. त्यामुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाल्यामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळं अधपात होतो. म्हणजेच आपल्याला समाजात कुठल्याही प्रकारची किंमत राहत नाही. त्यामुळे जर ह्या सगळ्या सिच्युएशनपासून जर वाचायचं असेल तर आपल्याला कर्मयोग हा फॉलो केला पाहिजे. ठीक आहे, आता कर्मयोगाचं प्रॅक्टिकलही खूप काही महत्त्व आहे. तर हे कर्मयोगाचं जे महत्त्व आहेत ह्या 2 श्लोकांमध्ये पूर्ण स्ट्रेस मॅनेजमेंट सांगितलेलं आहे. ते आपण प्रश्न उत्तराच्या सेशनमध्ये नंतर बघूयात. तर त्यानंतर आपण आता प्रश्न उत्तरं घेऊयात. कर्मयोग जो आहे महत्त्वाची हीच थीम आहे की कर्म करताना कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवू नये आणि आपण जे कर्म करणार आहेत ज्या प्रकारचे आपले कर्म असणार आहे
मग ते मे बी तुमचे क्रियामान असतील, प्रारब्ध असेल किंवा संचित असेल, तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला भोगावा लागणार आहे. हीच मेन थीम आहे कर्मयोगाची. त्यानंतर तर आपण प्रश्न बघूयात. तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे की राग असूया निर्माण का होतात आणि त्या निर्माण होऊ नये म्हणून काय केले पाहिजे, असा खूपदा प्रश्न विचारला जातो लेक्चरमध्ये. तर राग, इच्छा, असूया ह्या का निर्माण होतात, राग का किंवा असूया का उत्पन्न होते? जर एखादा माणूस श्रीमंत आहे आणि मी एवढी मेहनत करून मी गरीब आहे, हे जे विचार आपल्या मनात आले तर आपल्या मनामध्ये इतरांबद्दल राग, असूया, ईर्ष्या उत्पन्न होते. ठीक आहे, पण हे उत्पन्न होऊ नये म्हणून आपण कर्माचा सिद्धांत इथं मांडला पाहिजे किंवा समजून घेतला पाहिजे की वॉट एव्हर इज हॅपनिंग विथ मी, ओके, वॉट एव्हर इज हॅपनिंग विथ मी इज बिकॉज ऑफ माय ओन कर्मा विच आय डीड इन धिस बर्थ ऑर प्रिव्हियस बर्थ. हे सगळं माझंच पुढे आलेलं आहे. ह्या कुठल्या तरी जन्मातले माझे भोग अपूर्ण राहिलेले आहेत, ते आता इथं प्रारब्ध रूपाने माझ्या समोर आलेलं आहे. हे जर आपल्याला एकदा कळालं की ह्या सगळ्या सिच्युएशनसाठी मीच रिस्पॉन्सिबल आहे, तर मग आपल्या मनात राग, असूया निर्माण होणार नाही. आणि हेच समजून घेणं गरजेचं आहे की कर्माचा सिद्धांत, लॉ ऑफ ॲक्शन. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा जो प्रश्न आहे की डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन येऊ नये म्हणून काय करायचं. ठीक आहे, किंवा आले तर मग त्याच्यातून कसं बाहेर पडायचं. तर मेन म्हणजे डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन का येतं, तर माझ्या मते असं आहे की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जेव्हा आपण आपले 100% प्रयत्न करतो आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळत नाही, तेव्हा आपण एकतर डिप्रेस्ड होतो किंवा फ्रस्ट्रेशन येतं. किंवा कुठल्याही जेव्हा सिच्युएशनवर आपला ताबा राहत नाही, तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला येतात. मी फ्रस्ट्रेटेड झाले. खूप एज्युकेटेड मुलं आहेत, खूप हाय एज्युकेशन घेतलेलं आहे, पण सध्या फ्रस्ट्रेटेड आहे म्हणून काहीच करत नाही आहे, डिप्रेशनमध्ये गेले आहेत म्हणून काहीच करत नाही आहे, असं खूप बघितलेलं आहे. तर मेनली हेच आपल्याला इथं समजावून घ्यायचं आहे की कुठल्याही गोष्टीसाठी 100% द्या, कारण की कर्म करणं हा आपला अधिकार आहे, पण ती फळ मिळेल की नाही मिळेल हा आपला अधिकार नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे आधीच गृहीत धरायचं आहे मनामध्ये का मी ही गोष्ट करण्यासाठी, एखादा विद्यार्थी आहे तो रात्रंदिवस अभ्यास करतो आहे, त्याला फर्स्ट यायचं आहे एक्झाममध्ये, पण त्याने त्याच वेळेस हे डोक्यात ठेवलं पाहिजे की मी जरी हा अभ्यास करत आहे, मी जे प्रश्न वाचणार आहे तेच प्रश्न उद्या एक्झामला येणार आहे का? कदाचित येतील, कदाचित नाही येणार. ओके, त्याला अभ्यास करणं हा त्याचा अधिकार आहे, पण त्याच्यापासून तो फर्स्ट येईल, हे येईल हा त्याचा अधिकार नाही आहे. म्हणजे आपल्या माइंडमध्ये आपल्याला हेच माहिती पाहिजे का मी 100% देणं, कर्म करणं हा माझा अधिकार आहे, पण त्याचं जे फळ भेटेल तो माझा अधिकार नाही. ठीक आहे. तर याच्यामुळे हेच आहे की कर्माचा सिद्धांत कर्मयोगच फॉलो केलं पाहिजे. आणि अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये. श्रीकृष्ण म्हणतात की तू जर अर्जुनाला म्हणतात की तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर जरी असला तरी तुझा बाण, तुझे नेत्र आणि तुझा हात याच्यावर तुझा अधिकार आहे, पण तू जर एखाद्या मृगावर जर तेव्हा निशाणा साधतो तर त्या मृगाला तू स्थिर नाही ठेवू शकत, तो पळू शकतोय किंवा कुठेही जाऊ शकतोय. तर तो मृग तो त्याचा अधिकार आहे, तुझा अधिकार फक्त तुझ्या दृष्टीवर, तुझ्या बाणावर आहे. ठीक आहे. असंच आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की कर्म करणं हा आपला अधिकार आहे, पण त्याची फळाची अपेक्षा करणं नाही. आणि हे जर आपल्याला लक्षात आलं तर कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्याला फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन हे येऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे की मी माझ्या मुलांसाठी त्रास सहन केला किंवा खूप कष्ट केलेले आहे, तरीही मी त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नको का किंवा करू नये का? तर थोडक्यात आपण कष्ट करतो. ठीक आहे. तर आपण कष्ट करतो, आपण मुलांसाठी ज्या काही गोष्टी करतो ते आपण त्यांच्यावर प्रेम म्हणून करतो की व्यवहार म्हणून करतो? तर साहजिक याचं उत्तर असंच आहे की आपण त्यांच्यावर प्रेम आहे आपल्या मुलांचं, आपल्या मुलांवर आपलं प्रेम आहे म्हणून आपण त्या गोष्टी करतो. मग फायदा तोटा हा तर व्यापारामध्ये पाहिला जातो. म्हणजे भविष्यात काहीतरी आपल्याला लाभ होईल म्हणून आत्ता गोष्टी करणं ही इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजेच तो व्यापार आहे. मग आपण व्यापार करतोय का तिथे? नाही. आपण काय करतोय? आपण प्रेम करतोय मुलांवर. तर हेच समजून घेतलं पाहिजे
तर याउलट हा विचार त्यांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्यांना करंट सिच्युएशनमध्ये ॲज अ पॅरेंट म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार, त्यांना आवश्यक सुरक्षा, प्रेम देऊन त्यांचं एक चारित्र्य उत्तम घडवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या हातात जे कर्तव्य आहेत ते आपण केले पाहिजेत. नंतर ते काय करतील हा त्यांचा भाग झाला, हे त्यांच्या कर्तव्य हे त्यांचा अधिकार झाला. पण आपण आपले कर्तव्य व्यवस्थित पाळले पाहिजेत. आणि जर आपण आपल्या मुलांना व्यवस्थित संस्कार दिले, व्यवस्थित टीचिंग दिलं, तर आपल्याला जे अपेक्षित आहेत ते मुलं करतातच. पण अपेक्षा करणं चुकीचं आहे. ते करतील किंवा नाही करतील, पण आपण आताची तशी अपेक्षा केली नाही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचा चौथा जो प्रश्न आहे की एखादं कर्म करायचं आहे पण मनामध्ये साशंकता आहे का, मी हे करू का नको, असं खूपदा आपल्या डेली लाईफमध्ये पण खूपदा होतं. तर जे एखादं कर्म करायचं असेल आणि तेव्हा आपल्या मनात जर डाऊट असेल की करू की नको, तर तेव्हा आपण 4 गोष्टींचा विचार केला पाहिजे. एक म्हणजे इट इज ट्रूथ, हे खरं आहे का, किंवा खऱ्याच्या साईडने आहे का, सत्य आहे का, किंवा मी एखादं म्हणजे पाप पुण्यामध्ये असं नाही म्हणत मी, पण ही गोष्ट खरी आहे का, जी मी करते आहे ती खरी आहे का, ही गरजेची आहे का, इट इज नेसेसरी, विल इट ब्रिंग हॅपीनेस टू मी, विल इट ब्रिंग हॅपीनेस टू सोसायटी. म्हणजे एक तर हे खरं आहे का, हे गरजेचं आहे का, याच्यामुळे मला फायदा आणि समाजाला फायदा होणार आहे का. फायदा नॉट इन टर्म्स ऑफ पैसे, ओके, फायदा म्हणजे यातून मला काहीतरी शिकायला भेटणार आहे का, हा आपण विचार केला पाहिजे एखादं कर्म करायचं असेल तर. तेव्हा म्हणजेच ते कर्म जे आहे ते कॉन्शियस बेस्ड डिसिजन होईल ते कर्म करण्याच्या पाठीमागचा. त्यानंतर जो आहे की दैनंदिन जीवनात कर्मयोगाचं काय महत्त्व आहे. तर आपण जे बघितलं आत्ता, ठीक आहे, की काय बघितलं आपण आता की आहे की कर्मयोगाचं काय महत्त्व आहे. तर दैनंदिन जीवनात आपल्या आयुष्यामध्ये आपण असं बरंचदा होतं आपलं की एखादी गोष्टीची आपल्याला पाहिजे असतं की मला ही गोष्ट पाहिजे पण ती मिळत नाही, तेव्हा आपल्याला राग येतो आणि मग आपण रागाच्या भरात काही नको ते बडबड करतो, भांडणं तंडणं होतात आपल्याकडनं. तर तसं नसेल करायचं तर कर्मयोग फॉलो केलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच जो श्लोक सांगितला मी 4 ओळींचा, ध्यायतो विषयात पुंसात, तसंच म्हणजे जर आपण नेहमी विषयांचं चिंतन केलं नाही तर संघ उत्पन्न होणार नाही, प्रेम उत्पन्न होणार नाही, प्रेम उत्पन्न झालं नाही तर कामना उत्पन्न होणार नाही, कामना उत्पन्न झाला नाही तर क्रोध येणार नाही, आणि क्रोध आला नाही तर आपण मोह होणार नाही, मोह झाला नाही तर स्मरणशक्तीचा भ्रष्ट होणार नाही आणि आपल्या बुद्धीचा नाश होणार नाही. साहजिक आपण आपलं जे जीवन आहे ते उच्चतम पातळीकडे नेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळं कर्मयोगाचं दैनंदिन जीवनात फार महत्त्व आहे. आपण ज्या आपण ॲक्टिव्हिटी करतो, जर आपण कर्मयोग लक्षात ठेवला किंवा कर्मयोग जर हा समजून घेतला तर मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टींमध्ये कर्मयोग हा लागू करण्यासारखा आहे. आपल्याला कधी कधी खूप ज्वेलसी फील होते की मी मोर रिझल्ट का बरं प्रोड्यूस करू शकत नाही आहे, कोणीतरी मोर रिझल्ट प्रोड्यूस करताय मी का बरं नाही. तर तिथे आपण कर्मसिद्धांत आठवायचा. हे जे काही आहे माझ्या जन्मात, माझ्याकडे आत्ता जे काही आहे ते हे माझंच सगळं पुढे आलेलं आहे, असं जर आपण विचार केला तर आपल्याला कर्मयोगाचं महत्त्व काय आहे ते कळेल. तर अशा प्रकारे कर्मयोग जे प्रश्न प्रॅक्टिकली विचारले जातात त्याच्याबद्दलचं हे असं सेशन, आज छोटंसं सेशन आज सांगितलेलं आहे. तुमचे काही प्रश्न वगैरे असेल तर तुम्ही ते मेलवर विचारू शकताय, व्हॉट्सअप केले तरी चालतील. थँक्यू.